असा जळगाव भुसावळ स्पेशल बटाटा वडा तुम्ही कधी बनवून बघितलात का? जर नसेल बनवला तर नक्कीच ही रेसिपी ट्राय करा. खूप सारा बदल आहे. नमस्कार, मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. बघा इथं असे मी बटाटे घेतलेले आहे आणि बटाटे स्वच्छ धुवून घेतले. नवीन बटाटा आहे त्यामुळे माती खूप असते. स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर कुकरला एक 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेतले बघा. त्यानंतर बघा मी काही मसाले घेतले होते. हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि थोडंसं जिरं. आता इथं पुदिना घेतलेला आहे बघा असा ताजा-ताजा आणि मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घेतलेली आहे. आता जे आपण हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिरं घेतलं होतं त्याचा जाड बारीक असा भरडा करून घेतला मिक्सरला. खूप बारीक करायची नाही पेस्ट. इथं बघा आता बटाटे आपले मस्त सोलून झालेले आहे, उकडलेले बटाटे. तर तुम्ही बघू शकता. आता पावभाजी मॅशरने हे बटाटे असे मॅश करून घ्यायचे. खूप पण बारीक करायचे नाही, नाहीतर बटाटा वडा खायला मजाच येत नाही. आता बघा आपण ठेचा पण बनवून घेतलेला आहे. आपण जो पुदिना घेतला होता तो पण मिक्सरला मी थोडासा फिरवून घेतला. फक्त कोथिंबीर आपल्याला कट करून घ्यायची आहे. त्यानंतर एक कढई ठेवली बघा गॅसवर. कढई तापल्यानंतर एक 2 ते 3 पड्या तेल घातलं. त्यानंतर आपण जो आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिरं टाकून जो ठेचा बनवून घेतला होता तो टाकून घेतला बघा. त्यानंतर पुदिना घेतला होता ताजा-ताजा हिरवागार. मस्त इथं माझ्या इथं दारीच कुंडीमध्ये आलेला होता. तर 1-2 काठी लावून दिली तरी भरपूर पुदिना येतो बघा. तर तो पण मी टाकून घेतला. तर काही मसाले मी टाकलेले आहे बघा. इथं हळद पावडर टाकलेली आहे, धना जिरा पावडर टाकलेली आहे आणि भुसावळचा स्पेशल, जळगाव भुसावळ स्पेशल दीपक मसाला. नक्कीच मला सांगा कमेंटमध्ये. ज्या ताई वापरत असतील त्यांनी नक्की सांगा. दीपक मसाला खरंच खूप छान चव लागते. तुमच्याकडे जो असेल तो तुम्ही वापरू शकता. आता बघा मी बटाटे टाकून घेतले. बटाटे टाकल्यानंतर मी मिक्स करून घेतलं बघा आणि ते थोडंसं माझ्याकडून स्किप झालं मिक्स करताना. तर मसाला तर तुम्हाला दाखवलेला आहे कशाप्रकारे आपण तयार केलेला आहे. तर मग तुम्ही समजून घ्या ताईंनो. तर आता बटाटे छान मिक्स करून घेतले बघा आणि कोथिंबीर टाकून भाजी एक 5 ते 10 मिनटं मस्त गॅसवर होऊ दिली. त्यानंतर एका ताटामध्ये काढून घेतली मी गार होण्याकरता. आता इथं बघा ही एक खास टिप्स आहे बघा. तर इथं हे डाळीचं पीठ मी अजिबात सम्राटचं बेसन पीठ वगैरे वापरणार नाही. हरभराच डाळ आहे, चना डाळच आहे. पण मी हे दळून आणलेली आहे. थोडंसं जाड दळून आणलेलं आहे आणि अर्धा किलो किंवा 1 किलो जर तुम्ही चणा डाळ घेतली, तर 1 वाटीभर तुम्ही मका घ्या आणि तो टाकून तुम्ही असं थोडंसं जाड दळून आणा बघा. तुम्हाला दिसत असेल. आता पाणी टाकून छान असं बघा मिक्स करून घेतलं. त्यानंतर थोडासा अगदी चिमटीभर सोडा टाकलेला आहे. सोडा म्हणजे कमीच वापरा बरं का, नाही तर तेल पितात वडे. तर सोडा टाकून आता मी असं हलवून घेतलेलं आहे आणि छान असं आता परत मिक्स केला. तर इथं बघा तोपर्यंत मी आपले जे बटाट्यांचं मिश्रण तयार होतं त्याचे असे गोल-गोल असे गोळे पण तयार करून घेतले आणि हरभरा डाळीचं जे आपण पीठ जाड बारीक दळून आणलं होतं ते पण आपलं बॅटर तयार आहे. आता थोडं-थोडं बघा छान असं आता आपण जे पीठ मळलेलं म्हणजे भिजवलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडे-थोडे असे वडे बघा टाकून भिजवून आपण असे सोडत आहे बघा. तर खूप पातळ पण भिजवायचं नाही आणि खूप घट्टही भिजवायचं नाही आणि थोडंसं ते फुगून येतं कारण थोडंसं आपलं जाडसर असतं ना हे पीठ तळलेलं त्यामुळे. तर तुम्ही मग थोडंसं पाणी टाका, पण खूप पातळ जर झालं तर वरचं जे आपण जे केलेलं आहे बघा हरभरा डाळीचं पीठ तयार केलेलं आहे, तर ते अजिबात राहत नाही बघा बटाट्यांना. तर तुम्ही थोडंसं ही काळजी घ्या. पिठामध्ये बघा आता मी गोळे टाकून असे छान असं बटाट्यांना छान असं पीठ लागल्यानंतर मिक्स असं करून बघा मी बटाटे हळू-हळू सोडत आहे बटाटे वडे आणि तुम्ही बघू शकता काय सुंदर बघा बटाटे वडे आपले तयार होत आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि जर तुम्हाला खरोखर हे जळगाव भुसावळ स्पेशल जर बटाटे वडे आवडले असतील, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुम्हाला लगेच बघता क्षणी कळत असेल, की आपण एकदम बारीक पीठ वापरलेलं नाही. तुम्ही या पिठाचे भजेही बनवू शकता. अप्रतिम होतात खरोखर सांगते. आणि बघा खूप सुंदर अगदी जळगाव भुसावळची आठवण झाली मला.
खूप सुंदर बघा मस्त असे बटाटे वडे तयार झालेले आहे. तर नक्की तुम्ही बनवून बघा आणि काय सुंदर दिसत आहे बघा गरमागरम खायला. आणि ज्या ज्या खास टिप्स आहे त्या नक्की वापरा आणि मिरच्या तोडून घेतलेल्या आहे. आता इथं आपले बटाटे वडे तयार झालेले आहे. तुम्हाला रेसिपी आवडली का माझी? आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बनवून पण बघा आणि खायला पण या. तुम्हाला रेसिपी कशी वाटली? तर बघा मस्त असे बटाटे वडे काय सुंदर तयार झालेले आहे बघा. अजिबात तेल वगैरे गेलेलं नाही. तर जशा टिप्स दिलेल्या आहेत तुम्ही नक्की बनवून बघा या प्रकारे आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मग या तुम्ही पण बटाटे वडे खायला. किती सुंदर झालेले आहे बघा. खरोखर तुम्हाला आवडले तर नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ.